नमस्कार. MST CET संदर्भात PCB आणि PCM ग्रुपची जी आन्सर शीट आहे आणि फायनल निकाल आहे या संदर्भात नवी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर यामध्ये विद्यार्थ्यांनी एकूण 1425 ऑब्जेक्शन घेतले होते आणि याकरता 47 ऑब्जेक्शन खरे ठरण्यात आले आहे. तर यामध्ये पाहू शकता की 33 जे क्वेश्चन आहेत त्यांचे फुल मार्क्स देण्यात आले आहेत. तर यामध्ये लक्षात घ्या की 33 क्वेश्चन जे आहे ते प्रत्येक बॅचने आहे वेगवेगळे आहे ते संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तर यांचे फुल मार्क्स देण्यात आले आहेत आणि येथे रिझन देखील देण्यात आले आहे आणि त्याचबरोबर उरलेले 14 क्वेश्चन आहेत. तर येथे बॅचनुसार त्यांच्या आन्सर की बदलण्यात आलेली आहे. तर ही PDF फाईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती पाहू शकता. तिथे शिफ्ट आणि त्यानंतर डेट ऑफ एक्झाम आणि कुठला विषय आहे, त्यानंतर मीडियम, त्यानंतर क्वेश्चन ID आणि कुठले ॲक्शन घेण्यात आले आणि रिमार्क अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तर आता हे ऑब्जेक्शननुसार फुल मार्क्स आणि आन्सर कीमध्ये जो बदल झाला आहे तो तुमच्या शिफ्टनुसार आता तुमच्या आन्सर शीटमध्ये बदल करण्यात येणार आहे. आणि याचबरोबर इथे महत्त्वाची सूचना देखील देण्यात आली आहे की MST CETचा जो निकाल आहे तो 12 जूनपूर्वी डिक्लेअर केला जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती येथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या संदर्भातल्या सर्व अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातात, त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.